राम राम मंडळी, राम राम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे. आणि पळसदरी हे कर्जत तालुक्यातील एक स्वामींचा मठाचं ठिकाण. इथे यायचं म्हटलं ना तर मुंबईवरून किंवा पुण्यावरून आपण येऊ शकता. आणि मुंबईवरून जर आले तर पनवेल मार्गे कर्जत साईडने आपण येऊ शकता. आणि या साईडने यायचं म्हटलं तर पुण्यावरून आले तर खोपोली साईडने या कर्जत टू खोपोली हा रस्ता आहे. आणि अगदी 5 मिनिटाच्या अंतराच्या वरतीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाकडे जायला हा रस्ता आहे. अगदी तुम्ही ट्रेननी पण यायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून ठाणा मार्गे कल्याण मार्गे खोपोलीला जाणाऱ्या ट्रेननी आपण नक्कीच पळसदरी स्टेशनवरती उतरून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती श्री स्वामी समर्थ महाराज पळसदरी हा मठ आहे. इथे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन अगदी मनोभाव घेण्यासाठी येऊ शकतात. दररोज हजारे भाविक येथे येतात आणि दर्शन घेतात आणि आपलं मन तृप्त करून नक्कीच जातात. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा पळसदरी इथला मठ, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ, बाजूला सह्याद्री डोंगर रांग आणि निसर्गाच्या सौंदर्यामध्ये अगदी मस्तपणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर चला जाऊया दर्शन घ्यायला. नमस्कार, डेस्क मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे श्री क्षेत्र पळसदरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात. तर आता आपण दर्शन करायला चाललो. चला बघूया. मित्रांनो, आपण आलेलो आहोत पळसदरीच्या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इथे. आणि नक्कीच चला दर्शन घेऊया. निसर्गाच्या सानिध्यात असणारं श्री क्षेत्र पळसदरी, पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मन प्रसन्न करणारा मठ. या मठाच्या समोरच अगदी या विभागातील आदिवासी स्त्रिया, पुरुष हे रानभाज्या विकायचं काम आणि आपले रोजीरोटी कमवायचं काम करत असतात. दररोज हजारो भाविक श्री क्षेत्र पळसदरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ इथं दर्शनासाठी येतात आणि मनोभावे दर्शन करतात. या दर्शनाने भाविकांना मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू असे या मठाचे मठाधिपती गुरुवर्य दादा महाराज दरेकर ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यावरून मुंबईला चालले होते त्या ठिकाणी 22 दिवस वास्तव्य केलं. तेच हे ठिकाण आजही वेगवेगळ्या रूपात श्री स्वामी समर्थ महाराज भाविकांना दर्शन देतात असं म्हणतात. या ठिकाणी स्वामी समर्थांच्या दृष्टांताने अवघ्या 22 दिवसात मठाचं काम पूर्ण करून मठाधिपती दादा अर्थात आपल्यासारख्यांच्या कामी आले आणि स्वामी समर्थ भक्तांचंही सहकार्य आहेच. त्यानंतर हे काम पूर्णतः दादांनी करायचं ठरवलं आणि ते नेलंही. आणि 1995च्या दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती या मठाचं भूमिपूजन झालं आणि पाहता पाहता पळसदरी पुण्यनगरी ही झाली. आणि आज देशाविदेशातून भाविक या मठात दर्शनासाठी येतात आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन जातात. पळसदरी पुण्यनगरीचं नाव आजही सातासमुद्रा पलीकडे आहे आणि फक्त याचं श्रेय या दरेकर दादांनाच आहे. संकटात सापडलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलवण्याचं महान कार्य मठाधिपती दरेकर दादांनी केलं. परंतु असं म्हणतात की जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. 14 ऑगस्ट 1948 रोजी जन्मलेले गुरुवर्य दादा 10 जुलै 2010 रोजी स्वर्गवासी झाले. आणि या मठात दर गुरुवारी मोफत अन्नदानाची रात्री पालखी सोहळा संपन्न आजही होत आहे. दत्त जयंती, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन, समाधी दिन, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, कोजागिरी पौर्णिमा हे कार्यक्रम इथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दादांनी लावलेल्या रोपट्याचं आजही वटवृक्षात रूपांतर झालेलं आपण पाहतोच. स्वामींच्या मंदिरासमोरच आपल्याला दरेकर दादांची समाधी पाहायला मिळते. आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर दरेकर दादांसमवेत स्वामींचा फोटो याचं दर्शनही आपल्याला घ्यायला मिळतं. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच स्टेजवरती आद्यदैवत गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आणि मूर्तीवर नागाचे छत्र धरलेले आहे. गाभाऱ्यात उजव्या बाजूला गणपतीची सुंदर मूर्ती असून डाव्या बाजूला स्वामींची उभी मूर्ती आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये
स्वामींचा फोटो आणि पायाशी स्वामींचा मुखवटा मन प्रसन्न करून जातो. साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज भेटल्याचा भास आपल्याला नक्कीच होतो. स्वामी आपल्याला दर्शन देतात. स्वामींच्या मुख्य मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर स्वामींची उभी मूर्ती आहे त्याचं दर्शन झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शय्यागृहात जातो. तिथेही स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर स्वामींच्या ध्यान मंदिरात सुद्धा आपण जातो. तिथे जपमाल ठेवलेले आहेत. भक्तांना जप करण्याची व्यवस्था सुद्धा मंदिर प्रशासनाने घेतलेली आहे. श्री क्षेत्र पळसदरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मठ आणि या मठामध्ये मुख्य मंदिराच्या बाजूलाच असणारे मठामध्ये अन्नछत्र म्हणजेच येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये अगदी भाविक मनोभावे महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेतात. दर गुरुवारी दर रविवारी भाविक भक्तांना इथं महाप्रसाद मिळतो. मुख्य मंदिराच्या शेजारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक रूपातील प्रतिमा आणि त्यांच्या भक्तांच्या प्रतिमा सुद्धा आपल्याला या हॉलमध्ये पाहायला मिळतात. समोरच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अन्नपूर्ण रूपातील देवीचे मूर्ती सुद्धा आपल्याला दर्शन करायला मिळते. मन प्रसन्न होतं, तृप्त होतं.
आहे.